वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. कसं आहे ना, जेव्हा आपण आपल्या आरोग्याविषयी बोलतो तेव्हा डॉक्टर सहसा एक एक्स-रे काढतात हो, अगदी बरोबर. आणि हाड मोडले की नाही हे त्या फिल्मवर एकदम स्पष्ट दिसतं. म्हणजे एक पांढरी रेष दिसते आणि डॉक्टर लगेच म्हणतात, बघा इथे प्रॉब्लेम आहे. राईट. तिथे सगळं कसं ब्लॅक अँड व्हाईट असतं. हो ना. आपणही निश्चिंत होतो कारण आपल्याला समोरचा आजार किंवा अडचण चक्क डोळ्यांना दिसते आणि तिचं वर्गीकरण करता येतं. हो, म्हणजे तिथे दोनच गोष्टी असतात. एकतर हाड मोडलेलं असतं किंवा किंवा नसतं. एक्झॅक्टली. तो एक अतिशय स्पष्ट आणि बायनरी प्रकार आहे. वैद्यकीय विज्ञानात काही गोष्टी अत्यंत थेट असतात. पण जेव्हा आपण एखाद्या कंपनीच्या आर्थिक आरोग्याविषयी बोलायला लागतो तेव्हा मात्र हे एक्स-रे मशीन काहीसं कुचकामी ठरतं. नक्कीच. कारण तिथे एकच एक सत्य नसतं. राईट. आपण जेव्हा आर्थिक निकाल, बॅलन्स शीट किंवा नफा तोट्याची आकडेवारी बघतो तेव्हा चित्र इतकं स्पष्ट नसतं. ते अत्यंत गुंतागुंतीचं आणि अनेक पदर असलेलं असतं. म्हणजे एकच आकडा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिला तर त्याचे अर्थ पूर्णपणे बदलू शकतात. आणि म्हणूनच आर्थिक विश्लेषणाला आपण डायग्नॉस्टिक मडी वॉटर्स म्हणू शकतो. आकडे खूप काही सांगतात, पण ते समजून घेण्यासाठी नुसतं वरवर पाहून चालत नाही. खरंय. त्या आकड्यांमागचा संदर्भ काय आहे, बाजाराची सध्याची स्थिती आणि व्यवसायाचं चक्र, या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार करावा लागतो. निव्वळ नफा वाढला याचा अर्थ कंपनी उत्तमच चालली आहे असा थेट निष्कर्ष कधीच काढता येत नाही. आणि म्हणूनच या आकड्यांच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे. आजच्या या सखोल विश्लेषणामध्ये आपण ॲस्ट्रल लिमिटेड या कंपनीच्या नुकत्याच आलेल्या आर्थिक निकालांची चिरफाड करणार आहोत. हो, आणि हे खूप इंटरेस्टिंग होणार आहे. नक्कीच. आपल्याकडे कंपनीचे तिमाही निकाल, व्यवस्थापनाचे भाष्य आणि नफा तोट्याची आकडेवारी उपलब्ध आहे. यातून आपल्याला ॲस्ट्रलची सध्याची बाजारातील स्थिती नेमकी काय आहे हे समजून घ्यायचं आहे. राईट. हे आकडे फक्त कागदावरचे आकडे नसून त्यामागे कंपनीच्या धोरणांची आणि बाजारातील स्पर्धेची एक मोठी कथा दडलेली आहे. ती आपल्याला उलगडायची आहे. हो, आणि या विश्लेषणात आपण केवळ काय घडलंय हे पाहणार नाही, तर ते आकडे तसे का आहेत, त्यामागचं अर्थशास्त्र आणि बाजारातील मेकॅनिझम काय आहे याचाही शोध घेणार आहोत. अगदी बरोबर. तर चला सुरू करूया. ॲस्ट्रल लिमिटेडच्या या तिमाहीतील निकालांवर नजर टाकली तर कंपनीची विक्री 2088 कोटी रुपयांवर पोचली आहे. बापरे, हा आकडा खूपच मोठा आहे. हो ना. गेल्या वर्षाच्या याच तिमाहीच्या तुलनेत ही तब्बल 24% वाढ आहे. आणि निव्वळ नफा 178 कोटींवरून 213 कोटींपर्यंत म्हणजे 21% वाढला आहे. हां. शिवाय EPS सुद्धा ₹7.93 गेलाय. पण माझा प्रश्न असा आहे की ही 24% वाढ नुसतीच महागाईमुळे किंवा उत्पादनांच्या किमती वाढवल्यामुळे झालेली आहे का? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. की यात खऱ्या अर्थाने व्हॉल्यूम ग्रोथ म्हणजेच उत्पादनांच्या प्रत्यक्ष खपातील वाढ आहे? कारण बऱ्याचदा कंपन्या फक्त किमती वाढवून आपला महसूल फुगवतात. हो, आणि हा फरक समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. ॲस्ट्रलच्या बाबतीत बघायला गेलं तर ही 24% वाढ प्रामुख्याने मजबूत व्हॉल्यूम ग्रोथमधून आलेली दिसते. अच्छा, म्हणजे प्रत्यक्ष मालाचा खप वाढलाय. हो, कसं आहे ना, जेव्हा बाजारात गृहनिर्माण क्षेत्राची वाढ होत असते तेव्हा पाईप्स आणि बिल्डिंग मटेरियल्सची मागणी नैसर्गिकरित्या वाढते. राईट. आणि गेल्या काही वर्षात असंघटित क्षेत्राकडून संघटित क्षेत्राकडे ग्राहकांचा कल वळताना दिसतोय. लोक आता ब्रँडेड वस्तूंना पसंती देत आहेत. म्हणजे लोकल पाईप्सऐवजी थेट ब्रँडेड पाईप्स. एक्झॅक्टली. आणि ॲस्ट्रॉनसारख्या ब्रँड्सनी याचा मोठा फायदा घेतला आहे. त्यामुळे ही 24% महसुलातील वाढ केवळ किमतीची फुगवटी नसून बाजारातील त्यांचा वाढता टक्का किंवा मार्केट शेअर दर्शवते. पण ही वाढ टिकवून ठेवताना नफ्याचं गणित बिघडण्याची शक्यता असते ना? म्हणजे अनेक कंपन्या आक्रमकपणे मार्केट शेअर मिळवण्यासाठी सवलती देतात किंवा मार्केटिंगवर प्रचंड पैसा खर्च करतात. हो, बऱ्याच कंपन्या तसं करतात. पण इथे ॲस्ट्रलचा निव्वळ नफा 21% वाढून 213 कोटींवर गेलाय. म्हणजे त्यांनी नुसताच माल विकलेला नाही तर तो नफ्यात विकलाय. राईट. विक्रीत 24% आणि नफ्यात 21% वाढ. हे दोन्ही आकडे जवळपास समांतर चालले आहेत. आणि हे समांतर चालणेच एका प्रगल्भ व्यवसायाचं लक्षण आहे. काय होतं माहितीये का, जेव्हा तुम्ही नवीन बाजारपेठा काबीज करत असता तेव्हा तुमच्या मार्जिनवर दबाव येऊ शकतो.
हो, कारण तुम्हाला किमती कमी कराव्या लागतात. पण ॲस्ट्रलने तसं केलेलं नाही. त्यांनी आपली प्राइसिंग पॉवर म्हणजेच स्वतःच्या अटींवर किंमत ठरवण्याची ताकद कायम ठेवली आहे. त्यांचा ब्रँड इतका मजबूत आहे. की ग्राहक त्यांच्या उत्पादनांसाठी थोडी जास्त किंमत मोजायलाही तयार असतात. अगदी नेमकं. त्यामुळेच विक्री वाढवताना त्यांना नफ्याशी अजिबात तडजोड करावी लागलेली नाही. इथेच मला ऑपरेशनल लिव्हरेजचा मुद्दा उपस्थित करावासा वाटतो. आकडेवारी सांगते की कंपनीचा इबिट्टा 383 कोटी रुपये इतका आहे. हां, तो मागील वर्षाच्या तुलनेत 27% वाढला आहे. म्हणजे विक्री 24% वाढली, पण इबिट्टा 27% वाढला. हे ऑपरेशनल लिव्हरेज काम कसं करतं? महसुलापेक्षा नफा जास्त वेगाने कसा वाढू शकतो? हे खूप रंजक आहे. याला आपण एका मालगाडीच्या उदाहरणावरून समजून घेऊया. मालगाडी? हो, एखादी मोठी मालगाडी जेव्हा स्थानकातून बाहेर पडते तेव्हा तिला सुरुवात करण्यासाठी प्रचंड इंधन आणि ऊर्जा लागते. राईट, कारण ती खूप जड असते. एक्झॅक्टली. हे इंधन म्हणजे कंपनीचे फिक्स्ड कॉस्ट्स किंवा निश्चित खर्च असतात. जसे की कारखान्याचं भाडे, मशिनरीचा खर्च, कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांचे पगार. हे खर्च फिक्स असतात. पण एकदा का त्या मालगाडीने उत्तम वेग घेतला आणि ती रुळांवर धावू लागली की मग त्यात आणखी 1 किंवा 2 डबे जोडले तरी त्यासाठी लागणाऱ्या इंधनात फार मोठी वाढ होत नाही. अरे वाह! म्हणजे तो जो नवीन डबा जोडला जातो त्यातून मिळणारा जवळपास सगळाच महसूल हा थेट नफ्यात रूपांतरित होतो? अगदी बरोबर. ॲस्ट्रलच्या बाबतीतही हेच घडलंय. त्यांची उत्पादन क्षमता आधीच प्रस्थापित आहे. जेव्हा त्यांच्या विक्रीत 24% वाढ होते तेव्हा त्यांचे फिक्स्ड कॉस्ट्स त्यात 24% वाढत नाहीत. म्हणजे फिक्स्ड खर्च तेवढाच राहतो. हो, त्यामुळे त्या अतिरिक्त विक्रीतून आलेला पैसा थेट ऑपरेटिंग प्रॉफिट म्हणजेच इबिटामध्ये जाऊन बसतो. म्हणूनच इबिटाची वाढ 27% आहे, जी महसुलाच्या 24% वाढीपेक्षा जास्त आहे. हे तर कंपनीच्या अत्यंत उच्च दर्जाच्या अंतर्गत कार्यक्षमतेचं प्रतीक आहे. नक्कीच आहे. हे मालगाडीचं तंत्र नक्कीच प्रभावी आहे. पण या निकालांमधील एक आकडा असा आहे जो मला थोडा खटकतोय आणि ज्याची थोडी फोड करून बघायला हवी. कोणता आकडा? आपण त्रैमासिक आकडेवारीची किंवा क्वार्टर ऑन क्वार्टर तुलना केली तर डिसेंबर 2025च्या तिमाहीत कंपनीची विक्री 1542 कोटी रुपये होती. ती आता या तिमाहीत थेट 2088 कोटी रुपये झाली आहे. महसूल वाढलाय हे ठीक आहे, पण डिसेंबरमध्ये कंपनीचा निव्वळ नफा फक्त 108 कोटी रुपये होता. तो आता या तिमाहीत चक्क 213 कोटींवर गेला आहे. केवळ 3 महिन्यांच्या फरकाने एका तिमाहीतून दुसऱ्या तिमाहीत नफा असा अचानक दुप्पट कसा होऊ शकतो? म्हणजे ही काय जादू आहे? नाही, ही जादू नाहीये. इथे आपल्याला भारतीय बांधकाम क्षेत्राचे सायकल किंवा चक्रीय स्वरूप समजून घ्यावे लागेल. चक्रीय स्वरूप म्हणजे सीझनल. हो, भारतातील बिल्डिंग मटेरियल्सच्या व्यवसायात वर्षभराचे 12ही महिने समान नसतात. विशेषतः जानेवारी ते मार्च ही तिमाही या क्षेत्रासाठी सर्वात मोठी असते. अच्छा, याला पावसाळ्याचा काही संदर्भ आहे का? कारण पावसाळ्यात सहसा बांधकामं मंदावतात किंवा पूर्णपणे थांबतात. तोच तर मुख्य धागा आहे. जून-जुलैमध्ये मान्सून धडकण्याआधी सर्व मोठ्या बांधकाम व्यावसायिकांना आणि कंत्राटदारांना आपले प्रकल्प एका विशिष्ट टप्प्यापर्यंत पूर्ण करण्याची घाई असते. राईट, पावसाळ्यापूर्वी स्लॅब वगैरे टाकून घ्यायचे असतात. एक्झॅक्टली. त्यामुळे जानेवारी ते मार्च या काळात पाईप्स, फिटिंग्ज आणि इतर बांधकाम साहित्याची मागणी अक्षरशः शिखरावर असते. याशिवाय वितरक आणि रिटेलर्स देखील पुढील हंगामासाठी आपला इन्व्हेंटरी साठा याच काळात भरून ठेवतात. म्हणजे ही दुप्पट वाढ ही केवळ ॲस्ट्रलची जादू नसून संपूर्ण सिस्टममध्येच या काळात प्रचंड पैशांची आणि मालाची उलाढाल होत असते. होय, आणि जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्हॉल्यूम एकाच तिमाहीत येतो तेव्हा मगाशी आपण जे ऑपरेशनल लिव्हरेज किंवा मालगाडीचं उदाहरण पाहिलं ते सर्वात जास्त तीव्रतेने याच काळात काम करतं. म्हणजे फिक्स खर्च तेवढाच, पण विक्री अचानक खूप वाढली. अगदी बरोबर. तुमचे फिक्स्ड कॉस्ट्स तेच असतात, पण विक्री प्रचंड वाढल्याने मार्जिनमध्ये अचानक मोठी झेप पाहायला मिळते. म्हणूनच 108 कोटींचा नफा आपल्याला 213 कोटींवर पोहोचलेला दिसतो. हे स्पष्टीकरण पटण्यासारखं आहे. नफ्याची ही उडी पाहिल्यावर साहजिकच बाजारात एक मोठा उत्साह निर्माण होतो. पण ही सगळी गती आणि नफ्याची आकडेवारी बघितली की या वाढीला भविष्यात कोणती गोष्ट खीळ घालू शकते यावरही चर्चा करणं क्रमप्राप्त ठरतं. नक्कीच. कारण शेअर बाजारात कोणतीही वाढ निर्धोक नसते. माझ्या मते ॲस्ट्रलच्या या नफ्याला सर्वात मोठा धोका हा कच्च्या मालाच्या किमतीतून असू शकतो. अगदी बरोबर ओळखलात. कच्च्या मालाच्या किमती हा या व्यवसायातील सर्वात संवेदनशील भाग आहे.
ॲस्ट्रलची उत्पादने प्रामुख्याने PVC रेझिन्स, पॉलिमर्स आणि इतर रसायनांवर अवलंबून असतात. आणि हे सगळं इम्पोर्ट होतं ना? हो, बऱ्याच प्रमाणात. हे सर्व घटक जागतिक बाजाराशी आणि विशेषतः खनिज तेलाच्या म्हणजेच क्रूड ऑइलच्या किमतींशी थेट जोडलेले आहेत. म्हणजे जर मध्य पूर्वेत काही तणाव निर्माण झाला किंवा जागतिक पुरवठा साखळीत काही अडथळा आला तर त्याचा थेट फटका ॲस्ट्रलच्या मार्जिनला बसू शकतो. 100% बसू शकतो. जर जागतिक बाजारात PVCच्या किमती अचानक भडकल्या तर कंपनीकडे 2च पर्याय उरतात. कोणते? एक तर त्या वाढलेल्या किमतीचा भार ग्राहकांवर टाकणे, ज्यामुळे मागणी कमी होण्याचा धोका असतो. हो, लोक खरेदी लांबवू शकतात. राईट. किंवा दुसरा पर्याय म्हणजे तो भार स्वतः शोषून घेणे, ज्यामुळे त्यांचा EBITDA मार्जिन कमी होतो. जेव्हा तुम्ही 213 कोटींचा नफा दाखवता तेव्हा तुम्ही एका विशिष्ट पातळीवर मार्जिन गृहीत धरलेले असते. कच्च्या मालाच्या किमतीतील 10% वाढसुद्धा या नफ्याला मोठ्या प्रमाणात खाली खेचू शकते. आणि या कच्च्या मालाच्या धोक्यासोबतच दुसरा मोठा धोका म्हणजे रिअल इस्टेट क्षेत्रातील संभाव्य मंदी. सध्या व्याजदर जास्त आहेत आणि जर घरांच्या विक्रीत घट झाली, नवीन प्रकल्पांची घोषणा थांबली तर बांधकाम साहित्याची मागणी आपोआप कमी होईल. अगदी खरंय. रिअल एस्टेट हे एक अत्यंत चक्रीय क्षेत्र आहे. सध्या ते एका चांगल्या टप्प्यातून जात आहे, पण जेव्हा हे चक्र फिरतं आणि मंदी येते तेव्हा त्याचा परिणाम सर्वात आधी ॲस्ट्रलसारख्या अलाइड इंडस्ट्रीजवर होतो. आणि या 2 धोक्यांच्या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण ॲस्ट्रलच्या व्हॅल्युएशनकडे पाहतो तेव्हा परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होते. व्हॅल्युएशनचा मुद्दा निघालाच आहे, तर या निकालांमधील सर्वात लक्षवेधी आणि काहीशा धक्कादायक आकड्याकडे वळूया. कोणता? PE रेशो. हो, सध्या ॲस्ट्रलचा PE रेशो 71.5 च्या आसपास आहे. 71.5 चा PE. हा आकडा म्हणजे प्राइस्ड फॉर परफेक्शन असं म्हणता येईल. हो, बाजाराच्या अपेक्षा खूप जास्त आहेत. बाजाराने या कंपनीकडून कोणती चूक न होण्याची अपेक्षा ठेवली आहे. बिल्डिंग मटेरियलसारख्या चक्रीय व्यवसायाला एवढा प्रीमियम PE मिळणं हे थोडं आश्चर्यकारक नाहीये का? सामान्यतः FMCG कंपन्यांना असा PE मिळतो कारण त्यांची मागणी वर्षभर स्थिर असते. आपण साबण आणि बिस्किटे रोजच घेतो, पाईप्स रोज घेत नाही. हे उदाहरण अगदी समर्पक आहे. पण बाजाराने ॲस्ट्रलला FMCG कंपन्यांसारखेच मल्टिपल्स दिले आहेत. यामागे काही ठोस कारणं आहेत. काय कारणं असू शकतात? गुंतवणूकदार केवळ पाईप विकणाऱ्या कंपनीत गुंतवणूक करत नाहीत, तर ते एका अशा ब्रँडमध्ये गुंतवणूक करत आहेत ज्याचा रिटर्न ऑन कॅपिटल खूप जास्त आहे. अच्छा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे वितरण साखळीचे असे एक जाळे आहे जे रातोरात उभे करणे कोणत्याही नवीन स्पर्धकाला शक्य नाही. हा त्यांचा इकॉनॉमिक मोट म्हणजेच व्यवसायाभोवतीचा अभेद्य किल्ला आहे. पण तरीही 71चा PE म्हणजे गुंतवणूकदारांनी भविष्यातील अनेक वर्षांची वाढ आधीच गृहीत धरली आहे. जर या वाढीला थोडा जरी ब्रेक लागला तर मार्केट लगेच शिक्षा देईल. हो ना. समजा कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे मार्जिन केवळ 2% घसरलं तर हा 71चा PE 50 किंवा 40 वर यायला वेळ लागणार नाही. आणि तसं झालं तर नफा स्थिर असूनही गुंतवणूकदारांचे मोठं नुकसान होऊ शकतं. प्रीमियम व्हॅल्युएशनमध्ये चुकांना अजिबात माफी नसते. स्टॉकमध्ये मोठी घसरण घडवून आणू शकते. बाजाराच्या अपेक्षांचं ओझं हे अशा कंपन्यांसाठी नेहमीच दुधारी तलवारीसारखे असते. मग या सगळ्या अपेक्षांच्या ओझ्याखाली कंपनीचं व्यवस्थापन काय विचार करत आहे? व्यवस्थापनाच्या भाषामध्ये त्यांनी भविष्यातील वाटचालीबद्दल काय संकेत दिले आहेत? व्यवस्थापनाचा दृष्टिकोन बघायला गेलं तर अत्यंत आत्मविश्वासपूर्ण आहे. त्यांच्या मते सध्या बाजारातील मागणी स्थिर आहे आणि हा ग्रोथ मोमेंटम असाच टिकून राहील. ओके. पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा त्यांनी जो मांडला आहे तो म्हणजे त्यांचा विस्ताराच्या संधींवर असलेला भर. ते नवीन उत्पादन श्रेणी आणि नवीन भौगोलिक क्षेत्रांमध्ये मोठी गुंतवणूक करण्याची तयारी करत आहेत. इथेच माझा एक प्रश्न आहे. जर आपण आत्ता चर्चा केली की रिअल एस्टेटमध्ये मंदी येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि कच्च्या मालाच्या किमतीही अस्थिर असू शकतात. अशा अनिश्चिततेच्या काळात व्यवस्थापन विस्ताराचा विचार करते. मंदीच्या सावटाखाली आक्रमक विस्तार करणे म्हणजे रोख रकमेची उधळपट्टी किंवा कॅश बर्न ठरू शकत नाही का? कंपन्यांनी अशा काळात आपला पैसा जपून वापरायला नको का? वरवर पाहता हा प्रश्न अत्यंत रास्त वाटतो आणि साधारण कंपन्या असंच करतात. पण एका मार्केट लीडरचा विचार करण्याची पद्धत वेगळी असते. कशी? जेव्हा बाजारात मंदी येते किंवा कच्च्या मालाचे दर वाढतात तेव्हा त्याचा सर्वात मोठा फटका असंघटित क्षेत्रातील छोट्या कंपन्यांनाच बसतो. त्यांच्याकडे या धक्क्यातून सावरण्यासाठी पुरेसे भांडवल नसते. राईट. ते लगेच कोलमडतात. एक्झॅक्टली. आणि नेमक्या याच वेळी ॲस्ट्रलसारख्या मोठ्या कंपन्यांकडे आक्रमक विस्तार करून त्या छोट्या कंपन्यांचा मार्केट शेअर हडपण्याची सुवर्ण संधी असते. अरे वा.
म्हणजे मंदीच्या काळाचा वापर ते आपली मक्तेदारी वाढवण्यासाठी करतात. बरोबर. ही तात्पुरती मंदी त्यांच्यासाठी कॅश बर्न नसून भविष्यातील वाढीची गुंतवणूक असते. व्यवस्थापन येत्या 6 महिन्यांचा विचार करून विस्तार करत नाहीये. तर मग त्यांचा दृष्टिकोन काय आहे? त्यांची नजर येत्या 5 ते 10 वर्षांच्या मॅक्रो इकॉनॉमिक वाढीवर आहे. भारताचं शहरीकरण आणि पायाभूत सुविधांचा विकास हा एक दीर्घकालीन ट्रेंड आहे आणि ॲस्ट्रल स्वतःला या मोठ्या लाटेवर स्वार होण्यासाठी तयार करत आहे. त्यांना त्यांच्या बॅलन्स शीटवर आणि ब्रँडच्या ताकदीवर पूर्ण विश्वास आहे. तर मग या सगळ्याचा अन्वयार्थ काय लावायचा? आपण जी आकडेवारी पाहिली आणि आत्ता जी चर्चा केली, त्यातून या निकालांचे वर्गीकरण कसं करता येईल? अल्पावधीचा विचार केला तर हे अत्यंत स्ट्रॉंग रिझल्ट आहेत. महसुलात झालेली 24% वाढ आणि नफ्यातील 213 कोटींची झेप यामुळे शेअर बाजारात यावर सकारात्मक प्रतिक्रिया नक्कीच दिसेल. हो, कारण आकडे खरंच खूप चांगले आहेत. राईट. आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहिल्यास कंपनीचा ऑपरेशनल लिव्हरेज, व्यवस्थापनाचा आक्रमक दृष्टिकोन आणि ब्रँडची ताकद पाहता ॲस्ट्रलची ही ग्रोथ स्टोरी अशीच पुढे चालू राहण्याची दाट शक्यता आहे. या संपूर्ण चर्चेचा गोषवारा काढायचा झाला तर ॲस्ट्रल लिमिटेडने या तिमाहीत केवळ उत्तमच नाही तर एका प्रगल्भ मार्केट लीडरसारखी कामगिरी नोंदवली आहे. नक्कीच. त्यांनी वाढती मागणी अचूकपणे कॅप्चर केली आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वाढलेल्या महसुलाचे अत्यंत कार्यक्षमतेने नफ्यात रूपांतर केले आहे. डिसेंबरच्या तुलनेत नफ्याने घेतलेली ती दुप्पट झेप त्यांच्या ऑपरेशनल क्षमतेची साक्ष देते. पण हे यश साजरं करत असताना कच्च्या मालाच्या किमतीतील अस्थिरता आणि बाजारातील चक्रीय बदल यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करता येणार नाही. अगदी योग्य. आणि म्हणूनच या सखोल विश्लेषणाची सांगता करताना एक विचार करायला लावणारा मुद्दा नक्कीच उपस्थित राहतो. आज आपण पाहिलेली ही भक्कम वाढ आणि कंपनीचे ते 71.5 चे प्रीमियम व्हॅल्युएशन एका बाजूला आहे. पण जर उद्या जागतिक बाजारात कच्च्या मालाच्या किमतीत अनपेक्षित उसाळी आली किंवा गृहनिर्माण क्षेत्रात अचानक मंदीचे वारे वाहू लागले तर या प्रीमियम किमतीची शाश्वती किती काळ टिकेल? हा खूप मोठा प्रश्न आहे. हे आजचे दिमागदार आकडे केवळ एका अनुकूल तिमाहीचे चित्र आहेत की येणाऱ्या अनेक वर्षांच्या निर्विवाद वर्चस्वाची ही नांदी आहे? यावर नक्की विचार करा. कारण आर्थिक बाजारात आज जे स्पष्ट दिसतं ते उद्या तसंच राहील याची कोणतीही खात्री नसते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.